श्रीहरी पद्मपुराणांतर्गत प्रत्येक अध्यायाच्या महात्म्यासहित भगवद्गीता। गीता प्रेस, गोरखपुर। कृष्णं वंदे जगद्गुरुं श्री शेषशायी लक्ष्मी नारायण भगवान की जय। माता लक्ष्मी की जय। ओम श्री परमात्मने नमः। श्रीमद् भगवद्गीता महात्म्य अध्याय 11। श्री महादेव म्हणाले, प्रिय, आता गीतेच्या विश्वरूप दर्शनाध्यायाचे पवित्र महात्म्य श्रवण कर। या अध्यायाच्या महात्म्याचे पूर्ण वर्णन कोणीही करू शकणार नाही। या विषयीच्या हजारो कथा आहेत, त्यापैकी एक मी तुला सांगतो। प्रणिता नदीच्या तीरावर मेघंकर नावाचे एक अतिशय प्रसिद्ध शहर आहे। त्याचे तट आणि गोपुरे पुष्कळ उंच आहेत। तेथे मोठमोठ्या धर्मशाळा असून त्यांच्यामध्ये सोन्याचे खांब शोभतात। त्या नगरात श्रीमंत, सुखी, शांत, सदाचारी व जितेंद्रिय माणसे राहतात। तेथे शारंगपाणी भगवान श्री विष्णूचे मंदिर आहे। ते परब्रह्माचे साकार रूप असून प्रापंचिक जीवांना जीवदान करीत असतात। त्यांच्या गौरवपूर्ण मूर्तीकडे श्री लक्ष्मी अनिमिष नेत्राने पाहत असते। ही मूर्ती वामनावतार रूपातील आहे। तिचा रंग मेघासारखा सावळा असून आकृती कोमल आहे। वक्षस्थळावर श्रीवत्स चिन्ह असून यात वनमाला आहे। त्याच्या श्री विग्रहावर अनेक अलंकार घातलेले असल्यामुळे ते रत्नयुक्त समुद्रासारखे वाटतात। त्यांनी पितांबर परिधान केल्यामुळे विजेने वेढलेल्या काळ्या ढगासारखे ते शोभतात। त्या भगवान वामनांच्या दर्शनाने जीव जन्म मरणरूपी संसार बंधनातून मुक्त होतात। त्या नगरात मेखला नावाचे श्रेष्ठ तीर्थ असून त्यात स्नान केल्याने मनुष्य शाश्वत वैकुंठ धामाला जातो। तेथेच जगन्नाथ करुणासागर भगवान श्री नरसिंहाचे दर्शन झाल्यामुळे मनुष्य 7 जन्मी केलेल्या भयंकर पापातून मुक्त होतो। जो मनुष्य मेखला तीर्थावर असलेल्या श्री गणेशांचे दर्शन घेतो तो नेहमी मोठमोठ्या संकटातून पार होतो। त्या नगरात एक श्रेष्ठ ब्राह्मण होता। तो ब्रह्मचारी, मी माझेपणा नसलेला, वेदशास्त्र पारंगत, जितेंद्रिय व भगवान वासुदेवांना अनन्य शरण होता। त्याचे नाव सुनंद होते। प्रिय, तो नित्य शारंगपाणी भगवंताजवळ बसून विश्वरूप दर्शनाध्यायाचा पाठ करीत असे। त्या अध्यायाच्या पठनाने त्याला ब्रह्मज्ञान प्राप्त झाले। परमानंदपूर्ण उत्तम ज्ञानमय समाधीमुळे त्याची इंद्रिय अंतर्मुख झाली होती। त्यामुळे तो निश्चल होऊन नित्य जीवनमुक्त योगाच्या अवस्थेत राहत असे। एकदा बृहस्पती सिंह राशीला असताना महायोगी सुनंदाने गोदावरीची तीर्थयात्रा सुरू केली। तो क्रमाने विरजतीर्थ, तारातीर्थ, कपिला संगम, अष्टतीर्थ, कपिलद्वार, नरसिंहवन, अंबिकापुरी, करस्थानपूर इत्यादी तीर्थात स्नान, दर्शन इत्यादी करीत विवाह मंडप नावाच्या नगरात आला। तेथे कित्येक घरात जाऊन त्याने आपल्याला राहण्यासाठी जागा मागितली, पण त्याला कोणीही जागा दिली नाही। शेवटी गावच्या प्रमुखाने त्याला एक मोठी धर्मशाळा दाखवली। तेव्हा सुनंद आपल्या साथीदारासह रात्री तेथे जाऊन झोपला। सकाळ होताच पाहतो तर आपण धर्मशाळेच्या बाहेर असून आपले साथीदार कुठे गेले याचा पत्ता नव्हता। तो त्यांना शोधायला निघाला। तोच
गावचा प्रमुख त्याला भेटला. प्रमुख म्हणाला, महाशय, आपण दीर्घायुषी दिसता. भाग्यवान व पुण्यवान पुरुषामध्ये तुम्ही सर्वश्रेष्ठ आहात. तुमच्या ठिकाणी काही अलौकिक सामर्थ्य दिसते. तुमचे साथीदार कोठे गेले व तुम्ही धर्मशाळेतून बाहेर कसे आलात याचा शोध घ्या. तुमच्या समोर मी हे इतके सांगतो की तुमच्यासारखा तपस्वी दुसरा कोणी मला आजवर आढळला नाही. हे विप्रवर, तुम्हाला कोणता महामंत्र माहीत आहे? कोणती विद्या तुम्ही जाणता? तसेच कोणत्या देवतेच्या दयेने तुमच्या ठाई एवढी अलौकिक शक्ती आहे? महाराज, कृपा करून आपण या गावातच राहा. मी तुमची सर्व सेवा करीन. इतके बोलून ग्रामप्रमुखाने मुनिश्रेष्ठ सुनंदाला आपल्या गावी ठेवून घेतले. तो मोठ्या भक्तिभावाने रात्रंदिवस त्याची सेवा शुश्रूषा करू लागला. 7-8 दिवसानंतर एके दिवशी सकाळी तो त्या महात्म्यापुढे येऊन गळा काढून रडू लागला. प्रमुख म्हणाला, योगीराज, काल रात्री राक्षसाने मज दुर्दैव्याच्या गुणवान व भक्तिमान मुलाला खाऊन टाकले. सुनंदाने विचारले, कोठे आहे तो राक्षस? तुझ्या मुलाला त्याने कसे व का खाल्ले? प्रमुख म्हणाला, ब्राह्मणा, या नगरात एक अत्यंत भयंकर नरभक्षक राक्षस राहतो. तो दररोज येऊन या नगरातल्या माणसांना खात असे. तेव्हा सर्व नागरिकांनी मिळून त्याला प्रार्थना केली की, राक्षसा, तू आम्हा सर्वांना खाण्याऐवजी आमचे रक्षण कर. आम्ही तुझ्या भोजनाची व्यवस्था करतो. येथे बाहेर गावचे जे प्रवासी येऊन झोपतील त्यांना तू खा. अशा रीतीने नागरिकांनी माझ्याकडून या धर्मशाळेत पाठवल्या गेलेल्या वाटसरूचा आहार राक्षसासाठी निश्चित केला. स्वतःचे प्राण वाचवण्यासाठी आम्हाला असे करावे लागले. आपण इतर साथीदारासह या घरात येऊन झोपला होता तेव्हा राक्षसाने त्या सर्वांना खाल्ले. फक्त तुम्हाला तो खाऊ शकला नाही. हे द्विज श्रेष्ठ, याचे रहस्य काय ते तुम्हालाच माहीत. आज माझ्या मुलाचा एक मित्र आला होता, परंतु मला ते माहीत नव्हते. त्यामुळे इतर वाटसरू बरोबर मी त्यालाही त्याच धर्मशाळेत पाठवले. जेव्हा माझ्या मुलाला ही हकीकत समजली तेव्हा तो आपल्या अत्यंत प्रिय मित्राला भेटण्यासाठी त्या धर्मशाळेतून परत आणण्यासाठी गेला. पण त्याच वेळी तेथे आलेल्या राक्षसाने माझ्या मुलालाही खाल्ले. आज सकाळी मी अत्यंत दुःखी मनाने त्या राक्षसाजवळ जाऊन त्याला विचारले, दुष्टा, तू काल रात्री माझ्या मुलालाही खाल्लीस. तुझ्या पोटात असलेला माझा मुलगा सुखरूप परत येईल असा एखादा उपाय असल्यास मला सांग. राक्षस म्हणाला, हे ग्रामप्रमुखा, धर्मशाळेत आलेल्या तुझ्या मुलास मी न ओळखल्यामुळे इतर वाटसरू बरोबर खाल्ले, परंतु तो माझ्या पोटात ज्यायोगे जिवंत राहू शकेल असा एक उपाय स्वतः ब्रह्मदेवाने करून ठेवला आहे. तो असा, जो ब्राह्मण नेहमी गीतेच्या 11व्या अध्यायाचा पाठ करतो त्याच्या पुण्य प्रभावाने मला मुक्ती मिळेल व माझ्या उदरात असलेले सगळे पुन्हा जिवंत होतील. येथे असा कोणी एक ब्राह्मण आहे की जो नित्यगीतेचा 11वा अध्याय म्हणतो. त्या अध्यायाच्या 7 आवृत्ती म्हणून त्यांनी अभिमंत्रित केलेले पाणी माझ्या अंगावर टाकल्यास माझी शापातून खात्रीने मुक्तता होईल. हे ब्राह्मण, हा राक्षसाचा निरोप घेऊन मी तुमच्याकडे आलो आहे असे तो ग्रामप्रमुख त्या ब्राह्मणाला सांगू लागला. ब्राह्मणाने विचारले, अहो ग्रामपाल, जो रात्री झोपलेल्या माणसांना खातो तो कोणत्या पापामुळे राक्षस झाला? ग्रामप्रमुख म्हणाला, ब्राह्मणा, पूर्वी या गावात कोणी एक ब्राह्मण राहत होता. तो शेती करी. एके दिवशी तो शेतातील मार्गशीर्षात पिकणाऱ्या वाटाण्याची राखण करीत होता. तेथूनच जवळच एक गिधाड एका वाटसरूला मारून खात होते.
त्याच वेळी एक तपस्वी कोठून तरी तेथे आला. त्या वाटसरूला वाचवण्याकरता तो लांबून त्या गिधाडाला हाकलण्यासाठी त्याच्यावर दगड फेकत होता. गिधाड वाटसरूला खाऊन आकाशात उडून गेले. त्यावेळी तेथे आलेला तपस्वी संतापून त्या शेतकऱ्याला म्हणाला, अरे नीच शेतकऱ्या, तुझा धिक्कार असो. तू उलट्या काळजाचा आहेस. दुसऱ्याला वाचवायचे सोडून तू आपले पोट भरण्याच्या धंद्यात गुंतला आहेस. आग लागो तुझ्या जगण्याला. अरे जो मनुष्य चोर, हिंस्र प्राणी, सर्प, शत्रू, आग, विष, पाणी, गिधाड, राक्षस, भूत, वेताळ इत्यादींनी घायाळ केलेल्या प्राण्यांना शक्य असून सोडत नाही, त्याला त्यांना मारण्याचे पाप लागते. जो समर्थ असूनही चोर इत्यादीच्या तावडीत सापडलेल्या ब्राह्मणाला सोडवण्याचा प्रयत्न करीत नाही, तो भयंकर नरकात पडतो व नंतर लांडग्याच्या जन्माला जातो. जो वनात मारल्या जाणाऱ्या किंवा गिधाड, वाघ यासारख्या प्राण्यांच्या नजरेत आलेल्या जीवाला वाचवण्यासाठी सोड 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 म्हणून आरडाओरडा करतो, तो परमगतीला प्राप्त होतो. जो मनुष्य गायींना वाचवण्यासाठी वाघ, भिल्ल, दुष्ट राजे इत्यादीकडून प्रसंगी मरण पत्करतो, तो योग्यांनाही दुर्लभ अशा भगवान विष्णूच्या परमपदाला जातो. हजारो अश्वमेध व 100 वाजपेयी यज्ञ मिळून सुद्धा शरणागताच्या रक्षणाच्या 16व्या अंशाच्याही बरोबरीचे ठरत नाहीत. दिनवाण्या व भयभीत जीवांची उपेक्षा केली असता पुण्यवान माणसेही कुंभीपाक नावाच्या नरकात शिजविली जातात. दुष्ट गिधाड वाटसरूला खाताना पाहून त्याला वाचवायला समर्थ असूनही तू त्याला वाचवले नाहीस, यावरून तू निर्दय वाटतोस म्हणून राक्षस हो. शेतकरी म्हणाला, हे तपस्वी, मी येथे होतो हे खरे, पण माझे लक्ष पिकाच्या रक्षणाकडे लागले असल्यामुळे गिधाड मनुष्याला मारत असलेली माझ्या लक्षात आले नाही. म्हणून आपण मला एवढी कठोर शिक्षा देऊ नका, माझ्यावर दया करा. तपस्वी म्हणाला, ठीक आहे. जो दररोज गीतेचा 11वा अध्याय म्हणतो त्याने त्या अध्यायाने अभिमंत्रित केलेले पाणी तुझ्या मस्तकावर घातले असता तू शापाने मुक्त होशील. एवढे बोलून तपस्वी निघून गेला आणि तो शेतकरी राक्षस झाला. म्हणून हे द्विजश्रेष्ठ, चला आणि 11व्या अध्यायाने जल अभिमंत्रित करून त्या राक्षसाच्या मस्तकावर तुम्ही स्वतःच शिंपडा. ग्रामपालाची ही विनंती ऐकून सुनंदाचे मन करुणेने भरून आले. ठीक आहे असे म्हणून तो त्याच्याबरोबर राक्षसाजवळ आला. त्याने विश्वरूप दर्शन नावाच्या अध्यायाने पाणी अभिमंत्रित करून त्या राक्षसाच्या मस्तकावर ओतले. त्याबरोबर तो शाप मुक्त झाला. त्याचा राक्षस देह तेथेच पडला व त्यातून चतुर्भुज रूप असलेला नवा देह त्याला प्राप्त झाला. इतकेच नव्हे तर त्याने ज्या हजारो पांतस्थांना खाल्ले होते तीही शंख, चक्र, गदा धारण केलेले चतुर्भुज रूपधारी झाले. नंतर ते सारे विमानावर आरूढ झाले. इतक्यात ग्रामपाल राक्षसाला म्हणाला, निशाचरा, यातील माझा मुलगा कोणता तो मला दाखव. त्याबरोबर दिव्य बुद्धी असणाऱ्या राक्षसाने म्हटले, हा जो तमालपत्रासारखा सावळा, चतुर्भुज, मानकाचा मुकुट घातलेला, दिव्य रत्नजडित गुंडले धारण केलेला, पुष्पहार घातल्यामुळे ज्याचे खांदे सुंदर दिसतात असा सोनेरी बाजूबंद असलेला, कमल नेत्र, प्रेमळ दिसणारा, हातात कमळ घेतलेला व दिव्य विमानात बसलेला देवस्वरूप दिसत आहे, तोच तुझा मुलगा समज. हे ऐकताच ग्रामपालाने त्याला आपला मुलगा मानून आपल्या घरी घेऊन जाण्याचे ठरविले. ते पाहून मुलाला हसू आले.
मुलगा म्हणाला, ग्रामप्रमुखा, कित्येकदा तूही माझा मुलगा झालेला होतास. यापूर्वी मी तुझा मुलगा होतो, पण आता देव झालो आहे. या ब्राह्मणाच्या कृपेने मी आता वैकुंठाला जाईन. पहा, हा राक्षसही चतुर्भुज धारण केलेला झाला आहे. 11व्या अध्यायाच्या प्रभावाने हाही सर्वांच्या समवेत श्री विष्णू धामाला चालला आहे. म्हणून तूही या ब्राह्मणाकडून 11वा अध्याय शिकून घेऊन नित्य त्याचा जप करीत जा. तुलाही अशीच उत्तर गती लाभेल. बाबा, मनुष्यांना सत्संग लाभणे अत्यंत कठीण असते. तोही तुम्हाला अनायासे प्राप्त झाला आहे. म्हणून आपले कल्याण करून घ्या. धन, भोग, दान, यज्ञ, तपश्चर्या, पूर्वकर्मे यांचा काय उपयोग आहे? विश्वरूप दर्शनाध्यायाच्या पठनानेच परम कल्याणाची प्राप्ती होते. पूर्णानंदाचा डोहच अशा श्रीकृष्ण नावाच्या परब्रह्माच्या मुखातून कुरुक्षेत्रावर त्यांचा मित्र असणाऱ्या अर्जुनाला जो अमृतमय उपदेश झाला होता, तेच श्री विष्णूचे खरे खुरे स्वरूप आहे. तू त्याचे चिंतन कर. ते मोक्षासाठी दिव्य औषध आहे. संसार भयाने भयभीत झालेल्या माणसाच्या आधी व्याधींचा नाश करणारे, तसेच अनेक जन्मातील दुःखांचा नाश करणारे आहे. मला त्याच्यासारखे दुसरे कोणतेच पुरुषार्थ प्राप्तीचे साधन दिसत नाही. म्हणून त्याचेच पठन मनन करा. श्री महादेव म्हणाला. इतके बोलून तो सर्वासह श्री विष्णूच्या परमधामाला निघून गेला. ग्रामपालाने त्या ब्राह्मणाकडून 11व्या अध्यायाचे अध्ययन केले. नंतर ते दोघेही त्यामुळे विष्णू धामाला निघून गेले. हे पार्वती, तुला मी 11व्या अध्यायाच्या महात्म्याची ही कथा सांगितली. ती ऐकल्यानेही मोठमोठ्या पापांचा नाश होतो. गोपाल कृष्ण भगवान की जय. श्री कृष्णार्पणमस्तु.